and nomenclature of the carbon compounds. समजातीय सेरीज किंवा समजातीय शृंखला आणि कार्बन कंपाऊंड्सचे कार्बनच्या संयुगाचे नामकरण कसे केले जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीस आपण अल्केन्सचा होमोलोगस ग्रुप बघायचा आहे. या ठिकाणी सफिक्स ANE आहे. आता कोणत्याही कार्बन कंपाऊंडचा सफिक्स ANE ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो हायड्रोकार्बन किंवा तो कार्बन कंपाऊंड हा सॅच्युरेटेड असतो. होमोलोगस सिरीज, the length of carbon chains in carbon compounds is different. Their chemical properties are very much similar due to the presence of the same functional group in them. In series of compounds formed by joining the functional group in place of particular hydrogen atom, chains having subsequently increasing length are called as homologous series. आता समजातीय जर समजातीय घटक जर एकानंतर एक असे वाढत जात असतील तर त्याला आपण होमोलोगस सिरीज असं म्हणतो. या ठिकाणी मिथिलीन ग्रुप म्हणजे CH2 हा प्रत्येक कंपाऊंडमध्ये क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे. आपण ते पाहणार आहोत. म्हणजे सुरुवातीला मिथेन पासून तो कसा कसा वाढतो अल्केनमध्ये ते पाहणार आहोत. आता याचा जनरल फॉर्म्युला आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. म्हणजेच जर मिथेन आपण बघायला गेलो तर मिथेनचा फॉर्म्युला आहे, मिथेनचा फॉर्म्युला या ठिकाणी CH4 आहे. म्हणजे C1 आहे तर H हा 2n म्हणजे 2 अधिक 2 2n+2 म्हणजे 2 अधिक 2 आहे. कारण n या ठिकाणी 1 आहे म्हणजे कार्बन जिथं 1 आहे. मिथेन याच फॉर्म्युल्याने इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन आणि सोन. तर या ठिकाणी पहा प्रत्येक घटकामध्ये CH2 चा एक घटक, प्रत्येक कंपाऊंडमध्ये CH2 चा एक घटक वाढत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता ही आहे अल्केनची समरूप किंवा सजातीय मालिका ज्याचा कॉमन फॉर्म्युला CnH2n+2 हा आहे. आणि प्रत्येक ह्याच्यात मगाशी पाहिल्याप्रमाणे CH2 हा एक घटक वाढत आहे. प्रत्येक त्या घटकाचं वस्तुमान हे 14 असल्यानं प्रत्येक घटकाचं वस्तुमान हे 14 वाढत गेलेलं आहे. तसंच या ठिकाणी आपण मिथेन, इथेन आणि प्रोपेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहू. या ठिकाणी मिथेन बघा, मिथेन कार्बनची जी व्हॅलन्सी 4 आहे ही 4ही हायड्रोजनमुळे सॅटिस्फाय झालेले आहेत. त्यामुळे सिंगल बॉन्डिंग आहे त्यामध्ये. या ठिकाणी सुद्धा सिंगल बॉन्डिंग आहे. तर सर्व अल्केन ग्रुपमध्ये सिंगल बॉन्डिंग असतं. संपूर्ण अल्केन्समध्ये सिंगल बॉन्डिंग असतं. आता अल्केन्सचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला स्क्रीनवर आपणास दिसत आहेत. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि पेंटेनचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आता हा जो CH2 चा एक ग्रुप आहे हा प्रत्येक ह्याच्यामध्ये वाढत गेलेला आहे. म्हणजे जुना जर हा ग्रुप धरला तर त्याच्यामध्ये जुना आपल्या सिरीज मधला पहिला घटक जो आहे मिथेन त्याच्यामध्ये एक CH2 ग्रुप वाढलेला आहे. यामध्ये म्हणजे इथेनमध्ये एक CH2 ग्रुप वाढलेला आहे. अशा रीतीनं अल्केनची एक शृंखला तयार होते. यापुढे हेक्झेन,
वगैरे यापुढेही ही शृंखला अशीच वाढत जाते. आता दुसरी होमोलोगस सिरीज म्हणजे अल्किन आहेत. इथं ENE हा सफिक्स लागतो. यामध्ये 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो. म्हणजेच अल्किन ग्रुपमध्ये प्रत्येक अल्किन मध्ये डबल बॉन्ड असतो. इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन वगैरे इथं उदाहरणं दिलेली आहेत. या ठिकाणी पहा 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. आणि हे सुद्धा मिथिलीन ग्रुपनं प्रत्येक इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन हे CH2 ग्रुपनं एकेका घटकानं वाढत गेलेले आहेत. यांचा कॉमन फॉर्म्युला आहे CnH2n. तो या सर्व ठिकाणी लागू झालेला आहे. 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10 हा फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युलानं तयार झालेला जो कोणताही कंपाऊंड असेल त्याच्या शेवटी इन हा सफिक्स लागतो. आता अल्काईन हा होमोलोगस ग्रुप स्क्रीनवर पाहतात. त्यामध्ये 2 कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. त्यामध्ये इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन यांचा कॉमन फॉर्म्युला बघितला तर CN आणि H2n-2 हा या सर्वांना लागू होतो. नॉमेनक्लेचरमध्ये जर एक कार्बन असेल, कोणत्याही कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बन एकच असेल तर त्याच्या नावाची सुरुवात शक्यतो मिथ्यानं होते. काही वेळा फंक्शनल ग्रुप वेगळा असेल तर त्या फंक्शनल ग्रुपच्या नावाने सुरुवात होते. मिथ्या म्हणजे 1, इथ म्हणजे 2, प्रोपॅ म्हणजे 3, ब्यूट म्हणजे सर्वसाधारणपणे जसे पॉलिगॉनची नावं आपण पाहिलेली आहेत त्याप्रमाणेच इथं कोणत्याही कार्बन कंपाऊंडमध्ये कार्बनची संख्या, कार्बनच्या अणूंची संख्या जेवढी आहे त्याप्रमाणे त्याच्या नावाची रचना होते. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन वगैरे किंवा मिथिन, इथिन, सॉरी मिथिन असतच नाहीये, सॉरी इथिन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन वगैरे. आता सगळ्या अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड असतो. अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतो आणि अल्काईनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. हे मगाशी आपण पाहिलं होतं आणि त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता फंक्शनल ग्रुप, आता या ठिकाणी असलेला H जाऊन कोणता तरी एक जर फंक्शनल ग्रुप ऍड झाला तर त्याचं नामकरण भिन्न होतं आणि कोणता फंक्शनल ग्रुप त्याला ऍड झालाय त्यावरून त्याचं नाव हे पडलेलं असतं कार्बन कंपाऊंड्स. या ठिकाणी स्क्रीनवर आपण पाहत आहोत CH3OH. या ठिकाणचा H जाऊन इथं फंक्शनल ग्रुप OH ऍड झालेला आहे. तर याला आपण मिथेनॉल असं म्हणतो. मिथेनॉल. तर हे आहे मिथेनॉल, हे आहे इथेनॉल. यामध्ये OH ऍड आहे, प्रत्येकामध्ये OH ऍड झालेला आहे आणि हे सगळे अल्कोहोल्स आहेत आणि यांचं नामकरण मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटॅनॉल, नॉल असा सफिक्स
त्यांना लागलेल्या फंक्शनल ग्रुपच्या हिशोबाने. जर हे हॅलोजन ग्रुपमध्ये असतील तर फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो ही नावं सुरुवातीला लागतात. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो ही नावं सुरुवातीला लागतात. तर मगाशी पाहिल्याप्रमाणे फंक्शनल ग्रुपमध्ये आपण ANE सफिक्स अल्केनमध्ये लागतो, अल्किनमध्ये ENE सफिक्स लागतो, अल्काईनमध्ये YNE सफिक्स लागतो, अल्कोहोलमध्ये ऑल सफिक्स लागतो, तसंच अल्डाईडमध्ये अल्डाईड सफिक्स लागतो, तसंच केटोन, इस्टर, इथर आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स. या ठिकाणी स्क्रीनवर R हा उरलेला कार्बन मॉलिक्यूल आहे आणि हे जे आहेत OH वगैरे हे फंक्शनल ग्रुप आहेत. तर अशा पद्धतीनं यांचं नामकरण होतं. आता इथं स्क्रीनवर पहा, नेहमीच गोंधळ होतो की नंबर जर आले नावामध्ये तर ते कसे असतात. इथं दुसऱ्या कार्बनला OH अटॅच झालेला आहे फंक्शनल ग्रुप, बरोबर. म्हणून ह्याचं पेंटॅन टू ऑल असं नाव होतं. पेंटॅन टू ऑल असं नाव होतं. हा आहे आयसोब्युटेनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. यामध्ये ब्युटेनमध्ये एक ब्रँच ही सेंटरच्या कार्बनला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये जो काही थोडासा बदल आहे त्याप्रमाणे याचं नाव आयसोब्युटेन होतं. या ब्युटेनमध्ये सेंटरला ब्रँच फुटून एक कार्बन कनेक्ट झालेला आहे. नॉर्मली आपण सिरीजमध्ये बघतो. तर हे आहे आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर. 1 पेंटेन आणि 2 पेंटेन, सॉरी 1 पेंटीन आणि 2 पेंटीनचं या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे. या ठिकाणी 1 पेंटीनला पहा, पहिल्या कार्बनलाच डबल बॉन्ड आहे आणि दुसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, त्यामुळे 2 पेंटीन असं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे जी काही थोडीफार माहिती नॉमेनक्लेचरबद्दल आणि होमोलोगस ग्रुपबद्दल मी या ठिकाणी दिलेली आहे, सर्वांना समजली असेल अशी आशा आहे.